नमस्कार मंडळी, चला तर मग सुरू करूया दिवाळीच्या फराळातील 5वा पदार्थ शंकरपाळी। चला तर मग बघूया शंकरपाळी कशी बनवायची। इथे मी 1 वाटी तूप गरम करून घेतलंय। त्यानंतर इथे मी गॅस बंद केलाय। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। त्यानंतर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी त्यामध्ये 1 वाटी दूध घातलंय। हे बघा, अशा प्रकारे दूध घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावरती इथे मी एक बाउलमध्ये हे मिश्रण परत काढून घेतलंय। त्यानंतर त्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलंय। मीठ घालून झाल्यावर त्यामध्ये मी वेलची आणि जायफळची पावडर करून ठेवलेली ती घातली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी मैदा घातला आहे। हे बघा, आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरी वाटी पण मी मैदा घातला आहे, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी रवा घातला आहे। हा बघा, आता 1 वाटी मी इथे रवा घातला आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे परत 2 वाटी मैदा ॲड केलेला आणि 1 वाटी रवा ॲड केलेला, असं टोटल मला पीठ मळण्यासाठी 4 वाटी मैदा आणि 2 वाटी रवा लागला आहे। त्यानंतर अशा प्रकारे मी गोळा करून घेतला आहे। आपल्याला हे पीठ थोडं सैलसरच मळायचं आहे। त्यानंतर मी इथे झाकून ठेवलेलं अर्ध्या तासासाठी। अर्ध्या तासानंतर हे जे असे 4 गोळे केलेत मी, त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे। खूप जाड पण पोळी नाही लाटायची आणि खूप पातळ पण नाही लाटायची आहे। हे बघा, अशा प्रकारे लाटून घेतलं आहे। त्यानंतर इथे मी एक साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे हे कापून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे शंकरपाळीचा आकार द्यायचा आहे आपल्याला, तर मी इथे कापून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी कापून घेतले। तुम्हाला चौकोनी हवे असेल तर तुम्ही चौकोनी सुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याला ते तेलात सोडून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे सोडायचे आहेत। एकत्र सोडलात तरी चालेल। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करायचं आहे। त्यानंतर त्याला गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करत राहायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे गोल्डन रंग आला की त्याला काढून घ्यायचं आहे। फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।